कोकणातील 1000 उद्योजकांच्या उपस्थितीत कोकण चेंबर ऑफ कॉमर्सचा भव्य रौप्य महोत्सव आणि वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच मुंबईच्या श्री शिवाजी मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला कोकणात पर्यटनाची क्रांती करणारे डॉक्टर चंद्रकांत मोकल, कोकणातील पहिली वायनरी सुरू करणारे श्रीकांत सावे, कोट्यावधीचा भाजीपाला उद्योग करणारे रामू सावे, कोकणातील सर्वात मोठे रिसॉर्ट उभे करणारे संदीप घरत आणि सागर सावलीचे मंगेश मोरे, सागर मोरे, बांबू लागवडीचा मोठा प्रकल्प करणारे मायकल डिसूजा अशा अनेक मान्यवर उद्योजकांची माहिती आणि फिल्म यावेळी दाखवण्यात आली। या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संजय यादवराव हे असून त्यांनी त्यावेळी कोकणातील माणसाच्या दैनंदिन समस्यांपासून कोकणातील तरुण व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या अशा बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी भाष्य करत त्यांनी टाइम्स डिजिटलशी संवाद साधलाय। पाहूयात या व्हिडिओमध्ये की ज्याच्यासाठी मी गेली 25 वर्षे काम करतोय की कोकणातल्या गावागावामध्ये जसा मारवाडी काम करतो, जसा कर्नाटकवाला काम करतो, तसा माझा कोकणी माणूस पण काम करतोय। आज कोकणामध्ये 25,000 पर्यटनाचे प्रकल्प आहेत, हॉटेल आहेत, रिसॉर्ट आहेत, होमस्टे आहेत, ॲग्रो टुरिझम आहेत आणि मला सांगायला आनंद वाटेल यातले 90% कोकणातली पोरं करतात। आज कोकणामध्ये 15,000 कोटीचे मासे दरवर्षी समुद्रात मिळतात आणि हे सगळे मासे पकडण्याचं काम माझे कोकणातले मच्छीमार बांधव करतात। ज्या कोकणी माणसाला आळशी म्हणतात लोक की आमचे लोक आळशी आहेत, अरे 4 लाख एकरवरती ज्याने हापूस आंब्याची लागवड केली कातळावरती, तो माझा कोकणी माणूस आळशी कसा? जो रोज सकाळी 3 वाजता समुद्रात जातो आणि रोज जीवाशी खेळून मासे पकडतो गेली हजारो वर्ष, तो माझा कोळी बांधव आळशी कसा? 1 रुपयाची शासनाची मदत नाही, एक योजना नाही, एक परवानगी धड दिली जात नाही, तरी पण 25,000 हॉटेल्स कोकणामध्ये उभी राहिली आणि ती माझ्या कोकणातल्या पोराने उभी केली। तो माझा कोकणी माणूस आळशी कसा? पण एका बाजूला असे असंख्य प्रकल्प कोकणातली मुलं करतायत। अनेक मुंबईतनं मुलं जाऊन कोकणामध्ये गावात जाऊन कोणी नर्सरी करतंय, कोणी ॲग्रो टुरिझम करतंय, कोणी फिशरीज करतंय। त्यामुळे कोकणातले लोक करत नाहीत असा विषय नाही, पण गेली 25 वर्ष मी जे कोकणात अनुभवतोय की याला कुठलाही शासनाचं पाठबळ नाही आहे। कोकणातल्या उद्योगांना माझ्या जमिनीत 4 खोल्या बांधायच्या असेल तर CRZ परमिशन घ्यायला मला चेन्नईला जावं लागतं आणि 10-20 लाख रुपये खर्च केल्याशिवाय मला सगळ्या परवानग्या, कसं कोकणातला शेतकरी परवानगी घेईल? आणि मग आम्हाला अनधिकृतपणे पर्यटनाचा पण धंदा अनधिकृतपणे करायचा। जर समुद्रात साहसी पर्यटन माझा कोळी बांधव करणार असेल तर त्याला 1च वर्षाची परवानगी मिळते, ती सुद्धा आम्ही धडपड करून मिळवून दिली आहे। मग जर त्यांना सहजपणे परवानग्या मिळाल्या तर एका नदीमधून कुंडलिकेच्या 30-40 कोटीची इकॉनॉमी महेश सानप आणि तिथल्या मुलांनी निर्माण केलं। माझ्या कोकणातलीच मुलं आहेत, पण त्याला काम करू दिलं जात नाही। तिथे इरिगेशन खातं त्यांना थांबवतं। त्या ठिकाणी आपल्याला रिव्हर टुरिझम करता येईल। मी रेतीच्या आता माफिया झाल्यात सगळे, रेती गावागावात काढली जाते, पण माझं म्हणणं आहे रेती काढायला अधिकृत परवानगी द्या ना। रेतीची समस्या आहे कोकणातली, वरनं जे येतं त्याच्यातनं ते सगळे डोह भरतात आणि ते डोह भरल्यामुळे पूर्वी जे आम्ही 2-2 पुरुष पाणी होतं आणि आम्ही पोहत होतो त्या डोहामध्ये डोपरभर पाणी आहे का? कारण त्या डोहात रेती साठले, ती रेती काढली पाहिजे, पण ती रेती अधिकृतपणे काढली पाहिजे। तुम्ही त्याला परवानगी द्या, छोटीशी रॉयल्टी घ्या, ती रॉयल्टीमधून त्या गावाला पैसे द्या आणि त्या रेतीमधनं सगळंच त्यांनी काढलं पाहिजे। फक्त रेती नाही, उरलेला कचरा तो तिथेच ठेवतो, नदीचं पात्र बदली होतं। कोकणामध्ये अनधिकृत धंदे करायला परवानगी आहे, मग यांना हप्ते द्या, पण अधिकृत धंदा करायचा झाला तर परवानगी नाही। आणि हे प्रत्येक गोष्टीत आहे, हे तुम्ही रेती काढण्यामध्ये पण आहे, रेती काढायला परवानगी मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। जांभा दगड काढायला तुम्ही सांगा ना 8च फूट जायचं, 10 फूट जायचं, पण तुम्ही अधिकृतपणे परवानगी द्या, बंदी कशाला टाकता त्याच्यावरती? त्यामुळे कोकणात प्रत्येक निसर्गपूरक धंदा हा अधिकृतपणे करायला दिला पाहिजे। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाकडे एका बाजूने आम्ही रचनात्मक काम करतोय आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगतोय की 75 वर्ष दादागिरी तुमची झाली तेवढी पुरे। हे प्रांत तहसीलदार कोकणातल्या लोकांना, तरुणांना काम करू दिलं जात नाहीत। हे का मुंबईला आले? कारण ते जातात, प्रयत्न करतात, थकतात 4-5 वर्षाने आणि परत ते सगळं सोडतात आणि परत मुंबईत येतात। त्यामुळे कोकणामध्ये
म्हणजे महाराष्ट्र सरकारला तर आमचं एकच सांगणं आहे की बाकी सगळ्या मागण्यानंतर एक ही एहसान करना की कोई एहसान मत करना. म्हणजे एकच करा की आम्हाला जगू द्या, आम्हाला परवानग्या द्या. एक तर कोकणातले 95% अधिकारी हे कोकणाच्या बाहेरचे आहेत, या मातीशी काही लेणं देणं नसलेली मंडळी आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाय घालणे एवढंच शासकीय यंत्रणा कोकणात काम करतं. आणि हे आत्तापर्यंत कोकणाने सहन केलं, मला माहीत नाही, पण यापुढे कोकण हे सहन करणार नाही. आणि म्हणून एका बाजूने संघर्ष पण करणार आम्ही, एका बाजूने हे सगळे मुद्दे आतापर्यंत कोणी मांडले नसतील तर यापुढे आम्ही ते मांडणार, याच्यासाठी आंदोलनं पण करणार. पण त्याचवेळी सरकार जे चांगलं काम करेल त्याचं कौतुक पण करणार. जर सरकार चांगलं काम करत असेल तर त्याला मदत पण करणार. जो चांगले निर्णय घ्यायला आम्हाला मदत करेल त्यांचा आम्ही कुठल्या पण पक्षाचे असो, आम्ही त्यांचा आमच्या व्यासपीठावर आणून सत्कार करणार. आमचं भांडण कुठल्या पक्षाबरोबर किंवा कुठल्या विचाराबरोबर नाही. आमचं भांडण याच्या पुढे कोकणचा विकास कोणीही थांबवता कामा नये. जर पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला 50 वर्ष मदत मिळते तर आमच्या मच्छीमाराला का मदत मिळत नाही, आमच्या आंबेवाल्यांना का मदत मिळत नाही, हे प्रश्न विचारावे लागतील. आणि दुसऱ्या बाजूने नुसतं प्रश्न विचारणं नाही, भांडणं आणि आंदोलनं करणं एवढं पुरेसं नाही. दुसऱ्या बाजूने काम पण करावं लागेल, आमची मानसिकता बदलावी लागेल. आम्ही चाकरमानी, आम्हाला पुन्हा गावाकडे यावं लागेल. तिथे आल्यानंतर काय करायचं याचं मार्गदर्शन पाहिजे, याचं ट्रेनिंग पाहिजे. या सगळ्या व्यवस्था कोकण चेंबर ऑफ कॉमर्समधनं निर्माण करतो आहे. त्या ठिकाणी कोकण चेंबर ऑफ कॉमर्समधनं आपण कृषी पर्यटन कसं करता येईल, आपण छोटे छोटे होमस्टे कसे करता येतील, किंवा सह्याद्रीमध्ये आपल्याला कॅम्पिंग कसं करता येईल, किंवा त्या ठिकाणी व्हाईट वॉटर राफ्टिंग कसं करता येईल, किंवा धबधब्यामधलं रॅपलिंग कसं करता येईल, एका धबधब्यासाठी गावं कशी डेव्हलप करता येतील पर्यटनामध्ये, त्या ठिकाणी आपल्याला गोड्या पाण्याची माशाची शेती कशी करता येईल, आपल्याला ऑर्नामेंटल फिशरीजमध्ये काम कसं करता येईल, किंवा समुद्रकिनारी किंवा खाडीकिनारी आपण कोळंबीची शेती कशी. चंद्राबाबू नायडू एक मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचा 900 किलोमीटरचा समुद्र आहे, आमच्याकडे 720 किलोमीटरचा आहे, 50,000 कोटीची फक्त कोळंबी पिकवतो आणि आम्हाला परवानगी मिळत नाही कोळंबी करायला. 20 वर्षापूर्वी वायनरी उद्योग करायला सगळे सबसिडीज, आणि आम्हाला पहिली वायनरी अजून परवानगी मिळत नाही. इथे वायनरी उद्योजक आलेले आहेत. पहिली वायनरी प्रियंका सावे नावाच्या एका मुलीने अमेरिकेतनं इथे येऊन तिने 2 लाख लिटर ती वाईन बनवते, डहाणूमध्ये चिकूची, पायनॅपलची, आंब्याची. घाटावरच्या वायनरीला 100% एक्साईज माफ आणि कोकणात 100% एक्साईज. हा कुठला न्याय? बरं, ह्या सरकारने ती एक्साईज काढली, त्याच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे आणि आम्ही त्यांचं धन्यवाद देतो. पण मग परत आता 20% वॅट लावला बाकी फळांना आणि द्राक्षाला नाही, म्हणजे परत कोकणातल्या वायनरीवरती 20% टॅक्स. आणि त्या प्रियांकाला 1 कोटीची रिकव्हरी लावली आहे. ती सोडून चालली आहे. ती म्हणते नको मला कोकणामध्ये वायनरी, ती हिमाचलला चालले. एका बाजूला म्हणताय वेदांतला इकडे बोलवा, त्याला जाऊ दे नको. आणि मग माझे लोक उद्ध्वस्त होत आहेत, त्यांना का मदत केली जात नाही? एक न्याय पश्चिम महाराष्ट्राला किंवा उर्वरित महाराष्ट्राला आणि कोकणावरती अन्याय, ही परिस्थिती बदलायला पाहिजे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही ठरवलंय की यापुढे हे सगळे विषय डंके की चोट पर मांडणार. या विधानसभेला हे विषय येणार. या विषयासाठी आतापर्यंत काय लोकप्रतिनिधींनी केलं हे सांगितलं पाहिजे. आणि नसेल केलं तर भविष्यात तरी काय करणार आहोत का आपण? मोठमोठे धरणं घालण्यापेक्षा नद्यांवरती बंधारे करणार का आपण? बंधाऱ्यांच्या खालून पाणी वाहतंय. पश्चिम महाराष्ट्राचे निकष लावून कोकणात बंधारे घालतात. पण जर ते बंधारे कोकणची टेक्नॉलॉजी वापरली तर प्रत्येक बंधाऱ्यात 1-1 किलोमीटर पाणी साठतंय. आम्ही बांधलेत बंधारे, दाखवतो. तर हे सगळेच विषय आणि या उद्योगांना प्रत्यक्ष त्यांचं मार्गदर्शन, प्रशिक्षण, त्याच्यासाठी चेंबर सुरू केले आहे. आणि आम्ही समृद्ध कोकण संघटना चालू केले, ज्याच्या माध्यमातून आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन लोकांकडे जाणार आहोत. माझं तर म्हणणं आहे की कोकणाला एक कोळ्यांचा आमदार हवा, एक मच्छीमारांचा आमदार हवा, एक आंबेवाल्यांचा आणि शेतकऱ्यांचा आमदार हवा आहे, आणि एक पर्यटनाचा आमदार हवा आहे.
आम्हाला आमचे विकासाचे मुद्दे, आमचे पोटापाण्याचे विषय, आमचं कोकण कसं डेव्हलप करेल यावर काम करणारे पुढच्या काळात लोकप्रतिनिधी हवेत. आणि या भूमिका आम्ही स्पष्टपणे या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मांडणार आहोत. आणि शासनाला आम्ही 25 पॉईंट अजेंडा बनवतोय. हा अजेंडा आश्वासनं नकोत, कारण गेली 25 वर्ष मी स्वतः आश्वासनं घेऊन थकलेलो आहे. त्यामुळे कुठलंही आश्वासन नाही. आणि कोकणी माणूस आंदोलन करत नाही हा गैरसमज आहे. याच कोकणाने लोकमान्य टिळक दिलेत, याच कोकणाने सावरकर दिलेत, याच कोकणाने वासुदेव बळवंत फडके दिलेत, या कोकणाने बाजीराव पेशवा दिलाय, या कोकणाने झाशीची राणी दिली आहे, या कोकणाने आंग्रे दिलेत, कान्होजी आंग्रे. आणि या कोकणाच्या प्रेमानेच छत्रपती शिवरायांनी कोकणात राजधानी केले. त्यामुळे कोकण हा दुर्लक्ष करण्याचा प्रदेश नाही, कोकण हा लक्ष देण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे कोकणी माणूस झोपलेला ही वस्तुस्थिती आहे. 17 वर्ष एक हायवे बनायला लागतात. आम्हाला सांगतात की कोल्हापूर मार्गे जा, टोल फ्री देतो. काय चाललंय? का नाही आम्हाला त्या ठिकाणी आमचा हायवे नाही आमच्या प्रदेशाचा? हे सगळं मागच्या 75 वर्षात काय झालं माहीत नाही. पण या पुढच्या काळात कोकणातला तरुण जागा झाला आहे, कोकणातले आम्ही सामाजिक कार्यकर्ते जागे झालो आहोत. आणि आम्ही या गोष्टी डंके की चोट पर मांडणार. आणि आमचं काही चुकीचं असलं तर कोणीही सांगावं. चुकीचं असेल तर आम्ही मागे घ्यायला तयार आहोत. पण कोकणात या गोष्टी घडल्या पाहिजेत. माझा कोकणातला तरुण तुमच्या MIDC तुम्हाला लखलाप, त्या MIDCमुळे आणि काय नाणार प्रकल्पामुळे आणि जिंदालमुळे आणि सगळ्यामुळे कोकणाचं भलं होणार असेल. भलं झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे प्रकल्प आल्यावर कोकणाचं भलं होईल, शासनाचं भलं होईल, महाराष्ट्राचं भलं होईल, GST मिळेल, टॅक्सेस मिळतील, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढेल. कोकणाला काय मिळणार आहे? खाड्यांचं प्रदूषण. आणि म्हणून आपल्याला कोकणामध्ये गावागावात रोजगार कसे निर्माण करता येईल, त्यासाठी केंद्राच्या योजना कशा राबवायच्या, राज्याच्या योजना कशा राबवायच्या, या सगळ्यावरती केवळ भांडून नाही, केवळ संघर्ष करून नाही, एका बाजूने रचनात्मक आणि जिथे अन्याय होतोय तिथे आवाज उठवणं, या दोन्ही गोष्टी. आणि यासाठी आज 25 वर्ष झाली या चळवळीला. जे विनंती करून ही चळवळ आहे, पुढची 25 वर्ष, पुढची तप हे संघर्षात्मक असेल, हे रचनात्मक राहीलच, पण त्याच्याबरोबर संघर्षात्मक असेल. आणि आम्ही सगळे कोकणातले उद्योजक जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, तर आमच्या कोकणाच्या मातीसाठी, आमच्या कोकणाच्या निसर्गासाठी आणि आमच्या शाश्वत विकासासाठी आम्ही सगळे एकत्र येणार आहोत. रत्नागिरी टाइम्सने ही जी सगळे मिशन आहे आमचं, हे खूप मनापासून सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याला त्याला प्रसिद्धी दिलेली आहे. तुमच्या डिजिटलने सुद्धा प्रसिद्धी दिली आहे. आणि मला वाटतं की रत्नागिरी टाइम्स हे कोकणचं मुखपत्र आहे आणि त्यांनी या सगळ्या मोहिमेमध्ये आमच्याबरोबर कायम राहावं अशी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.